अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहात बैलपोळ्याची लगबग। बैलांना सजवून गोड नैवेद्य खाऊ घालून पोळा साजरा। बैलपोळा हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण। बैलपोळा म्हणजे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण। अमरावती कारागृहात शेती करण्यात येते। अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी येथील बैलांना येथील बंदीजनांनी सजवले आणि त्यांची विधिवत पूजा करून त्यांना नैवेद्य घालण्यात आला। कारागृहाच्या शेती कृषी अधिकारी प्रतिभा वेरुळकर यांनी यावेळी बैलांची पूजा केली, तर बैलांना बैलपोळ्याप्रमाणे तोरणाखाली उभा करण्यात आलं। यावेळी कैद्यांनी वाजत गाजत मोठ्या प्रमाणावर बैलपोळा साजरा केला। सकाळपासून म्हणजे आज पोळा सण असल्याने आमचे सगळे बंदी बांधव शेतावर सगळे काम करत होते आणि काम झाल्यानंतर मग बैलजोडींची जी सजावट होती जुन्यापासून सगळा साज चढवण्यापासून सगळे एकत्रित आम्ही बंदी बांधव आलो आणि कृषी मॅडम पण होत्या आणि त्यांनी मग सगळ्यांनी आम्ही सण साजरा केला पोळ्याचा आणि दरवर्षी तसा साजरा उत्सव व्हावा अशी आमची इच्छा आहे। तुम्ही किती वर्षापासून इथं कैदी आहात? मला झाले 7 वर्ष। 7 वर्षापासून कंटिन्यू तुम्ही पोळा साजरा करता? हा। दरवर्षीप्रमाणे यावर्षी अमरावती मध्यवर्ती कारागृहामध्ये बैलपोळा साजरा करण्यात येत आहे। त्याकरता त्यांच्यासाठी नवीन वस्त्र, सगळे ते झुले वगैरे, तुरे, हे सगळं घुंगरू, सगळं साहित्य नव्याने विकत आणतो दरवर्षी आणि त्यांच्या सजावटीसाठी बंद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह निर्माण झालेला आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आम्ही मोठ्या उत्साहात बैलपोळा साजरा करत आहे। यावर्षी चिंतामणी मॅडमनी प्रत्येक बंद्यांसाठी आणि बैलांसाठी तर पुरणपोळीचा नैवेद्य राहतोच, बंद्यांसाठी सुद्धा यावर्षी पुरणपोळीचा नैवेद्य बनवण्यात आणि त्यांना देण्यात आलेला आहे आणि गोड पदार्थ पण वेगळ्याने तयार करून देण्यात आलेला आहे। शिंगात पडले हात खडे नदारा बैल लागला बोंगाड्याची माती ते दिली गुरु जाती गुरु न घडवला नंदी थोनेला तोरणामध्ये मागून दिसे युळा पिवळा पुढून दिसे निघणारा एक नमन करा पार्वती व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक व इंस्टाग्रामला फॉलो करा।